नमस्कार. रिया आणि रवी आता रियाच्या घराबाहेर बोलत असतात. त्यावेळी ढवळेकर लपून बघतो आणि म्हणतो, त्यांच्या भेटीगाठी अजून चालू आहेत. रवी हा रियाने दिलेलं गिफ्ट परत द्यायला आलेला असतो. पण रवी रियाजवळ काही बोलत नसतो. रियाला खूपच वाईट वाटत असतं. रिया रडत असते. आता ढवळेकर गाडीत बसतो, गाडी घेऊन निघतो. तर इकडे सुधाकर राव त्यांचा मित्र आनंद सोबत गप्पा मारत बाहेर बसलेले असतात. तेवढ्यात ढवळेकर हा तिथे येतो. ढवळेकर तिथे आलेला असतो. ढवळेकर गाडीतनं उतरतो आणि आता सुधाकररावच्या समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, ए गायकवाड, एक गोष्ट लक्षात घे. तुझा मुलगा ना माझ्या मुलीच्या नादी लागलेला आहे आणि माझ्या मुलीच्या मागे मागे फिरतो आहे. त्याला सांग माझ्या मुलीच्या मागे फिरायचं नाही. तो आज माझ्या मुलीला भेटायला माझ्या घराबाहेर आला होता. त्यावर सुधाकरराव म्हणतात, काय? माझ्या माझ्या मुलाला मी असं सांगू? माझा मुलगा तसं करण्यातला नाही आहे. तुमच्याच मुलीने त्याला नादी लावलं असेल. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे आणि तो असं काही करणार नाही. त्यावर ढवळेकर म्हणतो, करणार नाही? अरे त्याने काहीतरी गिफ्ट आणलं होतं, तो तिला देत होता. त्यावर सुधाकरराव म्हणतात, गिफ्ट? अहो, तुमच्याच मुलीने गिफ्ट दिले असतील. ती सगळी गिफ्ट तो परत द्यायला आला असेल. माझा मुलगा खूप चांगला आहे, तो असं काही करणार नाही. आता ढवळेकराला सुधाकरराव खूपच काही सुनावत असतात आणि ढवळेकर ऐकत असतो. ढवळेकर म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, तुझा मुलगा जर माझ्या मुलीच्या मागे मागे असेल ना तर मी काय करीन ते बघ. त्यावर सुधाकरराव म्हणतात, काय करीन म्हणजे? एक गोष्ट लक्षात घ्या, माझ्या मोठ्या मुलाला तुम्ही चांगलंच ओळखता. तुम्हाला माहिती आहे तो कसा आहे. जर तुम्ही त्याला काय केलं तर माझा मोठा मुलगा तुमचं काय करेल ह्याचा विचार करा. ते ऐकल्यावर ढवळेकर खूपच हादरतो. आता ढवळेकरला काय बोलायचं कळत नसतं. ढवळेकर आता तिथनं कल्टी मारतो आणि सुधाकरराव आता तिथे खाली बसतात आणि त्याच्यासोबत त्यांचा मित्र सुद्धा खाली बसलेला असतो. आता सुधाकरराव आपल्या मित्राला आनंदला सांगू लागतात, अरे आनंद, तुला माहिती आहे का, आपला छोटा रवी आहे ना, रवी, तो त्याची मैत्रीण कोण आहे माहितीये? हा आता ढवळेकर गेला ना साहेब, त्याची मुलगी ही त्याची मैत्रीण आहे. आणि आता हे अशी गडबड होऊन बसलेली आहे. त्यावर आनंद म्हणतो, काय? ढवळेकरांची मुलगी आणि ती आपल्या रवीची मैत्रीण? त्यावर सुधाकरराव म्हणतात, हो. आनंद म्हणतो, अगं आपला ढवळेकर कसा आहे आणि आपला रवी किती छान आहे आणि त्याच्या मुलीशी हा मैत्री कशी करतो? आता सुधाकरराव म्हणतात, अरे ते खरं आहे, पण आपला रवी हा माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. आता रवी हा सुधाकररावच्या शब्दाबाहेर नक्कीच नाही आहे. पण रिया ही आता खूपच रडत आहे. आता ढवळेकर रियासाठी सुधाकररावचे पाय धरणार का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.